वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं। यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैर्वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा। देवाय तस्मै नमः, देवाय तस्मै नमः। जय श्रीकृष्ण। सर्व श्रोत्यांना आणि भागवत भक्तांना सादर वंदन। आपण परवा पाहिलं रुक्मिणीचं हरण केलेलं आहे। जरासंधाचे जे सगळे राजे किंवा सगळे लोक आलेले होती, सगळी सेना, त्यांना त्यांनी परत पाठवलेलं आहे। आणि अनेकही बाकीचे शिशुपाल, रुक्मी या सगळ्यांचा पाडाव आज आता आपल्याला पाहायचा आहे। रुक्मिणीच्या मनाप्रमाणे भगवंतांनी केलेलं आहे। त्यांनी काही तिला असं पळवून आणलेलं जरी असलं तरी त्याच्या मागची भूमिका चांगली होती आणि हे त्या रुक्मीला किंवा कुणाला माहिती नव्हतं। त्यामुळं खरं म्हणजे हा वसुदेवाचा अंश असणाऱ्या किंवा वासुदेवाचा अंश असणाऱ्या कामदेवाला शिवाच्या क्रोधाग्नीनं पूर्वी जाळून टाकलेलं होतं आणि आता त्यानं पुन्हा शरीर धारण करण्यासाठी वासुदेवांचाच आश्रय घेतलेला होता। आणि तोच काम श्रीकृष्णापासून रुक्मिणीच्या ठिकाणी उत्पन्न होऊ लागला। आता त्यांना पुत्रप्राप्ती होणार आहे। त्याचा उल्लेख आहे की प्रद्युम्न या नावानं तो पुत्र प्रसिद्ध झाला आणि आपल्या पित्याप्रमाणेच तो सगळ्या बाबतीत श्रेष्ठ होता, कुठल्याही बाबतीत कमी नव्हता। प्रद्युम्नाला 10 दिवस फक्त जन्माला झाले आणि तेवढ्यात तो आपला शत्रू आहे असं जाणून इच्छेनं रूप घेणारा शंबरासूर जो आहे त्यानं त्याला पळवून दिलं। 10 दिवसाच्या बाळाला पळवून नेलेलं आहे आणि समुद्रात फेकून आपल्या घरी तो परत गेला। म्हणजे भगवंताला सुद्धा या गोष्टीचा अनुभव घ्यावा लागलाय। साक्षात भगवंताच्या पुत्राला पळवून नेणं ही काही साधी गोष्ट नाही आहे। मग त्या प्रद्युम्नाला समुद्रात एका मोठ्या माशाने गिळून टाकलं आणि एकदा कोळ्यांनी त्या जाळ्यात इतर माशांसह त्या प्रद्युम्न असलेल्या माशाला पण पकडलं आणि तो मासा पुन्हा शंबरासुराला भेट दिला। गंमत बघा। आता शंबरासुराच्या आचार्यांनी तो अद्भुत मासा पाकगृहात नेला आणि कुऱ्हाडीनं तोडला, पण त्याच्या पोटात ते बालक आहे। अगदी जशी रहस्यमय कथा आहे तसा हा प्रसंग आहे बरं का। अरे च्छा, मी एकदम पुढेच गेले, मधलं मी सांगणार होते तरी म्हटलं असं का झालं। शिशुपालाचे त्यांना सगळ्यांना मारायचे तर तो भाग घ्यायचा राहिला, तो घेऊयात अगोदर। की मी मगाशी म्हटलं तसं सगळे क्रोधाविष्ट झालेले राजे अंगावर चिलखत घालून आपापल्या वाहनांवर बसून स्वार झाले आणि श्रीकृष्णावर धावलेले होते। आणि यादवांच्या सेनापतीनं जेव्हा पाहिलं की शत्रू आपल्यावर चढाई करत आहे तेव्हा त्यांनीसुद्धा आपापल्या धनुष्याचा टणत्कार केला आणि तोंड फिरवून ते त्याच्या समोर उभे राहिले। आता जरासंधाच्या सेनेतील काही घोड्यावर, काही हत्तींवर, काही रथात बसलेले होते। धनुर्विद्येत निष्णात असणारे ते यादवांवर वर्षाव करत होते आणि काहींनी यादवांवर बाणांचा वर्षाव केलेला आहे। ढगांनी डोंगरावर पाडलेला मुसळधार पाऊस असावा एवढा पाऊस पडल्यासारखे ते ढग हे टाकत होते, बाण टाकत होते।
आणि रुक्मिणीनं आपल्या पतीची सेवा बाणवर्षावानं आच्छादली गेलेली पाहिली तेव्हा लाजून भयभीत नेत्रांनी तिनं श्रीकृष्णाच्या मुखाकडं पाहिलं. आणि भगवान सांगतात, अगं सुंदरी, घाबरू नकोस, भिवू नकोस. तुझ्या सेनेकडून आत्ताच शत्रूच्या सेनेचा नाश होईल. आणि इकडं संकर्षण वगैरे यदुवंशी वीरांना शत्रूचा पराक्रम सहन न होऊन त्यांनी त्यांचे हत्ती, घोडे, रथ या सगळ्यांवर वर्षाव केला. आणि बाणांनी रथ, घोडे, हत्तींवर बसलेल्या शत्रुपक्षाच्या वीरांची कुंडलं, किरीट, पगड्यांनी सुशोभित झालेली मस्तकं, खड्ग, गदा, धनुष्ययुक्त हात, मनगट, मांड्या, पाय सगळं 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 त्याच्यावर जमिनीवर पडायला लागले. आणि मस्तकंसुद्धा तुटून रणभूमीवर पडू लागलेली आहेत. शेवटी विजयाची अपेक्षा करणाऱ्या यादवांनी शत्रूच्या सेनेचा पूर्ण धुव्वा उडवला आणि जरासंध इत्यादी सगळे राजे युद्धाकडे पाठ फिरवून निघून गेले. मग आपल्या भावी पत्नीला पळवल्यामुळं जो शिशुपाल संतापलेला होता, दुःखी झालेला होता, पार त्याचा चेहरा सुकून गेलेला होता, निरुत्साही झालेला होता, तेव्हा त्याच्या मित्रांनी त्याची समजूत काढली की अरे पुरुषसिंहा, तू ही उदासीनता सोडून दे. कारण हे राजन, प्राण्याच्या बाबतीत कोणतीही गोष्ट मनासारखी होईल, सगळं तत्त्वज्ञान त्यांनी सांगितले. मनाविरुद्धच होईल, मनासारखं सगळ्यांचं होतच नाही. आणि त्यामुळं अशी काही खात्रीच सांगता येत नाही. भो भो पुरुष शार्दूल दौर्मनस्यमि दंत्यज न प्रिया प्रिययो राजन निष्ठा देहेषु दृश्यते. अरे ही उदासीनता सगळी सोडून दे, कारण प्राण्याच्या बाबतीत आता सांगितलं तसं सगळं काही मनासारखं होत नाही आणि मनाविरुद्ध होईल अशीही खात्री देता येत नाही. आता त्यांनी एक कठपुतळीचं दृष्टांत दिलं आहे की कठपुतळी आपल्याला माहिती आहे, ती जशी नाचवत असते, कठपुतळीला तो जो सूत्रधार असतो तो असा नाचवत असतो. त्याप्रमाणे आपला जीवसुद्धा भगवंताच्या इच्छेनुसार सुखदुःखात संबंधी प्रयत्न करत असतो आणि तो असा तरंगत असतो, कधी सुखाकडे कधी दुःखाकडे. आता श्रीकृष्णानं ज्याचा 23 औक्षहिणी सेनेसह 17 वेळा पराभव केला आणि त्याच्यावर एकट्यानं विजय मिळवला होता, पण तरीसुद्धा तो सांगतोय जरासंध त्याला की तरीसुद्धा मी काही घाबरत नाही, मी शोक करत नाही, आनंदित होत नाही, कारण मला माहिती आहे की सगळ्या ज्या गोष्टी घडतात त्या प्रारब्धानुसार काळच या जगाला नाचवत असतो. तथाप्यहम न शोचामी न प्रहृष्यामी करिचित कालेन दैवयुक्तेन जानन विद्रावितम जगत. हे जगत सगळं काळामुळं विस्कळीत होत असतं किंवा हा काळच जगाला नाचवत असतो. आणि म्हणून तो सांगतोय जरासंध त्या शिशुपालाला की आम्ही सगळेजण मोठमोठ्या वीर सेनापतींचे सुद्धा अधिपती असून श्रीकृष्णाच्या अधिपत्याखाली असलेल्या यादवांनी आमचासुद्धा पराभव केला आहे. मग तू तर काय, जरी तू त्याचा आत्तेभाऊ असलास, तो त्याचा आत्तेभाऊ आहे शिशुपाल. आता श्रीकृष्णाचा विजय झाला, कारण का तर काळ त्यांना अनुकूल आहे, हे तो त्याला समजावून देतो. आणि आम्हाला जेव्हा काळ अनुकूल होईल तेव्हा आम्हीसुद्धा त्याला जिंकू, असं मित्रांनी सगळं समजावलं. तेव्हा तो आपापल्या अनुयायासह राजधानीला परत गेला आणि त्याचे वाचलेले मित्र राजेसुद्धा आपल्या नगराकडं परत गेले, कारण शिशुपालाचं वध आत्ताच होणार नाही आहे, तो युधिष्ठिराच्या राजसूय यज्ञामध्ये, त्यामुळे शिशुपालानं माघार घेतलेली. आता ही गोष्ट मात्र रुक्मी तिचा जो भाऊ आहे रुक्मिणीचा, तो अतिशय कृष्णाचा द्वेष्टा होता, शिशुपालाचा मित्र होता अर्थातच, म्हणून त्यानं शिशुपालाशी विवाह ठरवलेला होता. पण त्याला तो अपमान सहन नाही झाला. आपल्या मित्राला परत पाठवलं, नामोहरम केलं आणि माझा मित्र आहे आणि मलासुद्धा माझ्या बहिणीला यानं पळवून न्यावं, त्यामुळं तो त्याची सतत निंदा करतो, द्वेष करतो. आणि इतका संतापला आहे त्याच्यावर की त्यांना अशी प्रतिज्ञा केली की आपणा सर्वांसमक्ष मी प्रतिज्ञा करतो, म्हणतो की जर युद्धात श्रीकृष्णाला मारून मी रुक्मिणीला परत आणलं नाही तर कुंडीनपुरात प्रवेश करणार नाही, एवढी कठीण प्रतिज्ञा त्यानं केली.
आणि त्यामुळं पुढं काय झालं ते बघा. असं म्हणून तो रथावर आरूढ झाला. सारथ्याला म्हणाला, जिथं कृष्ण असेल तिथं घोड्यांना ताबडतोब पिटाळ. आज मला त्याच्याबरोबर युद्ध करायचं आहे. आणि एकटा निघालाय रथात बसून. त्याला शौर्याचा अतिशय गर्व होता. पण तो म्हणतो की मी त्याचा शौर्याचा गर्व धुळीला मिळवीन आणि माझ्या बहिणीला तो बळजबरीनं घेऊन गेलेला आहे. पण त्याला भगवंताचा प्रभाव कुठं माहिती होता. त्यामुळं तो मूर्खासारखी बडबड करत होता आणि फक्त एकच रथ घेऊन तो श्रीकृष्णाला थांब 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 म्हणत धावत सुटलेला, आव्हान देत सुटलेला. आणि धनुष्याची दोरी ताकदीनं ओढून त्यानं श्रीकृष्णांना 3 बाण मारले. आणि त्याला म्हणतो, यदूच्या कुळकलंका जरा थांब. कावळ्यानं जसं हवीरद्रव्य पळवून न्यावं तसं तू माझ्या बहिणीला पळवून नेलेलं आहेस. कुणाला काय उपमा द्यावी तेही त्याला कळेना. आणि आता म्हणतो, कुठं पळून चाललास म्हणे. तू मायावी आहेस, कपट युद्धात कुशल आहेस, पण आज मी तुझा गर्व पूर्ण धुळीला मिळवीन. असा तो रुक्मी बोलतोय. आणि तो म्हणतो, माझे जोपर्यंत बाण तुझ्या जमिनीवर आडवे करीत नाही तोपर्यंत तू या मुलीला सोडून दे, माझ्या बहिणीला सोडून दे. श्रीकृष्ण हसत हसत म्हणतायत. हसतच त्यांनी त्याचं धनुष्य तोडून टाकलं आणि त्याच्यावर 6 बाण मारले. त्याच्या 4 घोड्यांवर 8 बाण आणि सारथ्यावर 2 बाण मारले आणि 3 बाणांनी त्याचा ध्वज तोडून टाकला. आणि मग त्यानं दुसरं धनुष्य घेतलं आणि श्रीकृष्णावर 5 बाण सोडलेले. तर हे बाण लागल्यावर त्यांनी त्याचे तेही धनुष्य तोडून टाकलं आणि रुक्मीनं आणखी एक धनुष्य घेतलं. अच्युतांनी तेही तोडून टाकलं. आता त्यानं सगळी त्याची आयुधं बघा, ही सगळी आयुधं आपल्याला पुनरावृत्ती दिसते, पण ती आयुधं त्यावेळेला वापरत होते. परिघ, पट्टिश, शूल, ढाल, तलवार, शक्ती आणि तोमर एवढी सगळी शस्त्रास्त्र त्यानं हातात घेतली. भगवंतांनी तीही तोडून टाकली. मग पुन्हा त्यानं तलवार घेतली हातात आणि रथातून खाली उतरून त्यांच्यावर उडी मारलेली आहे. पण पतंग जसा दिव्यावर झेप घेतो तसं त्याप्रमाणे त्यानं त्यांच्यावर झेप घेतली. आता रुक्मी चाल करून येते पाहिल्यावर श्रीकृष्णांनी काय केलं, आपल्या बाणांनी त्याच्या ढाल तलवारीचे तुकडे तुकडे केले. त्याला मारण्यासाठी तीक्ष्ण तलवार हातात घेतली आणि तो त्याला मारणार. तेवढ्यात त्या रुक्मिणीला दया आलेली. ती म्हणती, भगवन त्यांच्या चरणावर तिनं लोटांगण घातले आणि म्हणती, देवाधिदेवा, भगवन जगतपते, योगेश्वरा, आपलं स्वरूप कोण जाणू शकत नाही. हे पराक्रमी, हे कल्याण स्वरूप, तुम्ही माझ्या भावाला मारू नका हो. अशी तिनं विनवणी केली. आणि हात तिचे म्हणजे तिचं अंग सगळं थरथर कापत होतं. शोकामुळं तिचा चेहरा सुकून गेला, गळा दाटून आला आणि भीतीमुळं सोन्याचा हार तिच्या गळ्यातून खाली पडला. मग अशा अवस्थेत तिनं ते चरण पकडलेले होते. तेव्हा भगवंतांचं हृदय द्रवलं, करुणेनं द्रवलं आणि त्यांनी रुक्मीला मारण्याचा विचार सोडून दिला. पण तरीसुद्धा त्याला त्यांनी काय केलं, दुपट्ट्यानं घट्ट बांधलं. त्याच्या दाढी मिशांचे असे पाठ, तुम्हाला हल्ली फॅशन करतात बघा मुलं, तर तसे काढून त्याला विद्रूप करून टाकलं. आणि मग यदुवीरांनी शत्रूच्या अद्भुत सेनेला हत्ती जसं कमळाचे ताटवे चुरगळून टाकतो तसं सगळ्या सेनेला त्यांनी त्याच्या छिन्नविच्छिन्न करून टाकलं. बरेच सगळे लोक माघारी गेले. काही जण श्रीकृष्णांच्या जवळ आले आणि मग त्यांनी पाहिलं तर आपला हा रुक्मी पार दुपट्ट्यानं बांधून टाकलेला आहे, अर्धमेल्या अवस्थेत आहे. पण त्यावेळेला बलराम आलेला आहे आणि बलरामाला ते पाहून फार वाईट वाटलं आणि त्यांनी श्रीकृष्णाला सांगितलं की अरे, शेवटी तो आपला नात्यातलाच आहे ना, तर हे असं करणं तुला शोभत नाही. आपल्या नातलगांच्या दाढी मिशा काढून त्यांना कुरूप करणं ह्या त्यांना मृत्यू देण्यासारखं, ठार करण्यासारखंच आहे, वध केल्यासारखंच आहे. म्हणून रुक्मिणीला उद्देशून बलराम म्हणतायत की अगं पतिव्रते, तुझ्या भावाला विद्रूप केलं म्हणून तू आमच्यावर रागवू नकोस. आता तो दोष आपल्यावरही घेत आहेत ते, कारण जीवाला सुखदुःख देणारा दुसरा कोणी नसून स्वतःच्याच कर्माचं फळ त्याला भोगावं लागतंय. आणि श्रीकृष्णालाही समजावून देतात. बलराम इथं मोठे भाऊ आहेत, दादा आहेत,
ते म्हणतात, अरे आपल्या नातेवाईकानं वध करण्याजोगा अपराध केला तरीसुद्धा त्याला कधी मारायचं नसतं, आणि स्वतःच्या अपराधामुळं तो आधीच मेल्यासारखा झालेला आहे, तर मेलेल्याला पुन्हा कशाला मारायचं आपण. आणि रुक्मिणीला म्हणतात, हे पतिव्रते, ब्रह्मदेवांनी क्षत्रियाचा धर्मच असा केलेला आहे की भावांनी जरी आपल्याला मारलं, भावाला मारलं तरी क्षात्रधर्म अत्यंत कठोर आहे. त्यामुळं जसं आपण आता युद्धात पाहणारच आहोत, पाहिलंच आहे, म्हणजे पाहतोच आहोत की सख्या चुलत भावांना मारणं हे अर्जुनाला फार कठीण गेलेलं आहे. आणि श्रीकृष्णाला सांगतात की अरे जे अभिमानी लोक असतात, संपत्तीच्याच गर्वानं आंधळे झालेले असतात, ते राज्य, पृथ्वी, पैसा, स्त्री, मान, तेज किंवा अन्य कोणत्याही कारणानं आपल्या बांधवांचा सुद्धा तिरस्कार करतात. आणि पुन्हा रुक्मिणीला सांगतायत की तुझा भाऊ सगळ्या प्राण्यांचा द्वेष करणार आहे, त्याच्या कल्याणासाठीच हा त्याला दंड मिळालेला आहे. तेव्हा तू अज्ञानी लोकांप्रमाणे हे जर तू चुकीचं मानत असशील तो तुझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि हे देवी, जे लोक भगवंताच्या मायेनं मोहित होऊन देहालाच आत्मा मानतात, त्यांनाच हा आपला मित्र, हा शत्रू, हा त्रयस्थ असा भेद होतो, असा मोह होतो. वास्तविक भगवंताला ओळखलं तर कोणीच कुणाला अपपर मानणार नाही. मग देह धारण करणाऱ्या प्रत्येकाला सर्वांचाच मायातीत आत्मा एकच आहे, सगळं तत्त्वज्ञान त्यांनी तिला समजावून दिलं. आता घड्यामध्ये बघा सूर्य आणि चंद्र नाही का, आपण पाहतो की घटाकाश, मठाकाश किंवा सूर्यचंद्राची प्रतिबिंब पडली तर आकाश एकच असून किंवा सूर्यचंद्र एकच असून त्याच्यामध्ये भेद दिसतात, अनेक वाटतात. तसं जे मूर्ख लोक असतात, अज्ञानी लोक असतात, ते प्रत्येक शरीरामधला वेगळा आत्मा आहे असं मानतात आणि त्यांचं अज्ञान प्रगट होतं. तर या शरीराला उत्पत्ती आहे, नाश आहे, पंचमहाभूत, पंचप्राण, तन्मात्रा, हे सगळं त्रिगुण, हे सगळं शरीराचं स्वरूप आहे. पण या देहाची अज्ञानामुळंच आत्म्याच्या ठिकाणी कल्पना केली गेली आहे आणि कल्पनेनंच मनुष्य जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकतो. तेव्हा तिला तो अजून समजावून देतो की अगं साध्वी, डोळे आणि रूप ही दोन्हीही सूर्यामुळं प्रकाशित होतात. सूर्य हेच त्यांचं कारण आहे, म्हणून सूर्यापासून डोळे आणि रूपाचा कधीही वियोग करता येत नाही किंवा संयोग पण होत नाही. त्याचप्रमाणे सगळ्या जगाची सत्ता आत्म्यामुळं प्रत्ययाला येते. सर्व जगाचा प्रकाशक आत्माच असतो आणि आत्म्याशी दुसऱ्या असत पदार्थाचा संयोग किंवा वियोग होऊ शकत नाही. कसा होऊ शकेल? जन्म घेणं, असणं, वाढणं, ज्या 6 हे सांगितलेत ना, जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि नश्यती, हे 6 शरीराचे सगळे विकार आहेत. तर हे सगळे विकार शरीराचे असतात, आत्म्याचे नसतात. आणि कृष्ण पक्षामध्ये कलांचा क्षय होतो, चंद्राचा होत नाही. चंद्राच्या कला हळूहळू कमी होतात, 16पर्यंत जातात, पुन्हा 15, 14 अशा होत राहतात. आणि आपण मात्र चंद्राचा क्षय झालो, चंद्रक्षीण झाला असं म्हणत राहतो. तसंच जन्ममृत्यू हे सगळे विकार शरीराचे असतात. भ्रमानं लोक त्यालाच आत्म्याचे मानतात. अनुभुंक्तेऽप्यसत्यर्थे तथाप्नोत्यबुधो भवम्, हे अडाणी लोक सगळं असं मानतात. किंवा झोपलेला मनुष्य स्वप्नात कोणताही पदार्थ अस्तित्वात नसताना भोगणारा, भोगली जाणारी वस्तू, भोगरूप फळांचा अनुभव घेतो. त्याप्रमाणे अज्ञानी लोक खोट्या प्रपंचाला खरं समजून त्याचा अनुभव घेत असतात. आता आपण जसे रमलेले आहोत संसारात तसंच, म्हणून तिला सुहास्यवदने असं विशेषण लावलेलं आहे. तर अज्ञानामुळं होणाऱ्या या शोकाचा तू त्याग कर, आणि हा शोक अंतःकरणाला उदास करतो, मोहित करतो. म्हणून तत्त्वज्ञानानं पूर्णपणे सोडून दे आणि आपल्या स्वरूपात स्थिर राहा. तिला शांत राहायला त्यांनी सांगितले. आता शुकदेव परीक्षितांना सांगतायत की बलरामानं रुक्मिणीची अशी समजूत घातली, मग रुक्मिणीनं मनातली कटुता काढून टाकली. कारण बघा, आत्तासुद्धा आपण पाहतो, आपल्या जर भावाचा, आईवडिलांचा अपमान केला, त्यांना कोणी बोलले किंवा सासरच्या, तर मुलीला अजिबात, काय बाईला त्या सहन होत नाही.
पण हा अपप्रभाव आपण डोक्यात ठेवतो म्हणून तो जर काढून टाकला आणि भगवंत हे काय समजलं तर ही भांडणं सगळी मिटतील. मग त्या रुक्मिणीचं त्यानं समाधान केलं आणि तिनंसुद्धा विवेकानं हे सगळ्या मनातली कटुता काढून टाकली आणि मनाला समाधानी ठरवलं. नंतर मग आता शत्रूंनी ज्याचं सैन्य आणि तेज नाहीसे केलं त्या रुक्मीचे फक्त आता प्राण वाचले होते. त्याला विद्रुप्त करून टाकलेलंच होतं. त्याचे सगळे मनोरथ धुळीला मिळाले होते आणि त्यामुळं तो ती आठवण विसरू शकत नव्हता. आता काय करायचं? कुंडिनपुरात परत येणार नाही, जर मी बहिणीला परत आणलं नाही तर, ही प्रतिज्ञा करून बसलाय. म्हणून त्यानं स्वतःसाठी एक भोजकट नावाची नगरी किंवा शहर वसवलं आणि त्यानं अगोदर ही प्रतिज्ञा केल्याप्रमाणे पुन्हा तो कुंडिनपुरात प्रवेश केला नाही. तो तिथंच राहायला लागला, त्या भोजकटामध्येच राहायला लागला. मग अशा प्रकारे श्रीकृष्णांनी सगळ्या राजांना जिंकून रुक्मिणीला जेव्हा द्वारकेमध्ये आणलेलं आहे तेव्हा विधीपूर्वक तिचा पाणीग्रहणाचा कार्यक्रम केला. विवाह सोहळा झालेला आहे. मग यदुपती श्रीकृष्णांबद्दल द्वारकेतल्या प्रत्येकालाच प्रेम होतं. जसं तिकडे गोकुळात होतं तसंच आता इकडे मथुरेतही त्यांना प्रेमच मिळालं आणि मग घरोघरी मोठा उत्सव साजरा होतोय. अगदी स्त्री पुरुषांनी सगळे दागदागिने घातले होते, चमकणारी कुंडलं घातली होती, सुंदर पोशाख केले होते. सगळ्या वधूवरांना नजराणे देत होते सगळे आणि द्वारकेत कुठं कुठं ध्वज उंच ठिकाणी फडकत होते. रंगीबेरंगी माळा लावलेल्या होत्या, वस्त्र आणि रत्नांची तोरणं बांधलेली होती. घरांच्या दारावर मंगल वस्तू लावलेल्या होत्या. पाण्यानं भरलेल्या कलशांनी किंवा अगुरू, धूप, आपण अगरबत्ती म्हणतो ना, अगुरूपासून बनवलेली, त्याच्या सुगंधांनी सगळे नगरी अगदी विलक्षण शोभून दिसत होती. आणि जिवलग विलक्षण अशा आपल्या सगळ्या जिवलग राजांना, जिवलग मित्रांना भगवंतांनी आमंत्रित केलं होतं. त्यांच्या उन्मत्त हत्तीच्या मदाच्या झिरपण्यानं द्वारकेतील सडका भिजल्या होत्या. म्हणजे काय बघा, किती लोक आले असते. आणि प्रत्येक दरवाज्यावर केळीचे खांब, सुपारीची झाडं, जसं आपण आंब्याची तोरणं लावतो तसं त्यावेळेला हे जास्त महत्त्व होतं. अजूनही बघा केळीचे छान खुंट लावतात, त्याची अशी चांगली तोरण म्हणजे महिरप छान तयार करतात. आणि इकडं घाईघाईनं धावणाऱ्या सगळ्या वंशाचे राजे म्हणजे कुरु, सृंजय, कैकय, विदर्भ, यदू आणि कुंती या वंशाचे सगळे लोक एकमेकांबरोबर आनंदोत्सव साजरा करत होते. आणि जिकडं तिकडं रुक्मिणी हरणाचा प्रसंग ऐकून त्याचंच गुणगान करीत सगळे राजे आणि राजकन्या अत्यंत आश्चर्यचकित झालेले होते. सगळ्यांना तो एक विस्मयकारक असाच प्रसंग वाटलेला आहे ना. भगवंतांना काय सरळही तिला घेऊन येता आलं असतं सगळ्यांना, पण तसं नव्हतं करायचं. तिच्या इच्छेनुसार त्यांनी आसुरी पद्धतीचा विवाह केलेला आहे. आता तो इकडे येऊन संपन्न झाला. आता म्हणलं तसं मगाची जी सुरुवात होती ती चुकून मगाशी मी एक अध्याय विसरून गेले, म्हणजे मागे टाकून गेले. विवाह झाल्यानंतर आनंदात दोघंजण आता आपलं वैवाहिक जीवन व्यतीत करत होते. आणि वासुदेवाचा अंश असणारा जो कामदेव, त्याला शंकरांनी जाळून टाकलेलं होतं. पण त्या कामदेवांनी पुन्हा शरीर धारण केलं आणि श्रीकृष्ण आणि रुक्मिणीच्या पुत्राच्या रूपानं तो जन्माला आला. आणि त्याचं नाव त्यांनी प्रद्युम्न असं ठेवलं होतं, असं मी तुम्हाला मगाशी सांगितलं. आता ह्या प्रद्युम्नाला अजून 10 दिवस व्हायच्या आतच त्या शंभरासुरांनी पळवलं, समुद्रात टाकून दिलं. समुद्रात माशांनी गिळलं. तो गिळलेल्या माशाला एका कोळ्यांनी आणलं आणि पुन्हा त्यांनी त्याच्यामध्ये ते तोडताना लक्षात आलं म्हणून शंभरासुराच्या आचार्यांनी तो अद्भुत मासा
कुऱ्हाडीनं तोडला आणि त्यात ते बालक पाहिल्यानंतर त्यांनी शंभरासुराची जी दासी आहे मायावती तिच्याकडे त्या बाळाला सोपवलं. तिच्या मनामध्ये अनेक शंका आल्या आणि म्हणून नारदांनी येऊन तिला त्या मुलाचं मूळ स्वरूप, उत्पत्ती, माशाच्या पोटात जाणं ह्या सगळ्याची सविस्तर माहिती सांगितली. आणि ती मायावती म्हणजेच कामदेवाची कीर्तिमती पत्नी अर्थात रती होती. ज्या दिवशी शंकराच्या क्रोधाग्नीनं कामदेवाचं शरीर जाळलं त्या दिवसापासून ती त्याचा देह पुन्हा उत्पन्न होण्याची वाट पाहत होती आणि असा हा पुन्हा तिच्यापर्यंत पोहोचलेला आहे. मग त्याच रतीला शंभरासुरानं आपल्या घरी स्वयंपाक करण्यासाठी ठेवली होती, नेमलं होतं. आणि तिला ते मूल म्हणजे कामदेवच आहे असं कळलं तेव्हा ती त्याच्यावर अतिशय प्रेम करायला लागली. तो कृष्णकुमार थोड्याच दिवसात तरुण झाला. सगळ्या स्त्रिया त्याच्याकडं पाहून अगदी त्यांच्या मनामध्ये प्रेमभावना उद्दीपित व्हायची. त्याचे नेत्र कमलदलासारखे, गुडघ्यापर्यंत हात लांब, मनुष्यलोकात सर्वात सुंदर. आणि त्याच्या त्या लज्जापूर्ण नेत्रकटाक्ष अमुक तमुक त्याकडं ती रती म्हणजे ती जी शंभरासुराची सेविका आहे, दासी आहे, ती वागायची आणि त्याची अत्यंत प्रेमाने सेवा करायची. तर श्रीकृष्ण नंदन प्रद्युम्नानं तिला म्हटलं की आई, तुझी बुद्धी अशी कशी बदलली? तू आईची माया टाकून माझ्याशी कामिनीप्रमाणे का वागत आहेस? हां. तेव्हा ती रती म्हणते की हे प्रभो, आपण स्वतः भगवान नारायणाचे पुत्र आहात. आपल्याला त्यांच्या घरातून शंभरासुरानं पळवून आणलं होतं आणि आपण माझे पती कामदेव आहात आणि मी आपली धर्मपत्नी रती आहे. त्यांच्याशी बोला, माझा क्लास चाललाय. क्षमस्व, थोडंसं मला उठावं लागलं. आणि मग आता आपण म्हणजे हे असं अद्भुत की जो मुलगा म्हणून तिनं वाढवला आहे तो आपला पती कसा असू शकेल की त्याच्यावर ती प्रेम करती आहे. त्यामुळं त्यालाच ते समजेन असं झालं की हा मुलगा असेल का. आणि त्यामुळं हे सगळं रुक्मिणी असा विचार करत होती की नेमकं काय झालेलं आहे बुवा, हे नररत्न कोण आहे, आता तो कसा पुन्हा तिथपर्यंत परत येतोय बघा. आणि त्या दाम्पत्याकडं हळूहळू स्त्रियांना असं समजलं की श्रीकृष्ण हे श्रीकृष्ण नाहीत, कारण त्यांच्यापेक्षा यांच्यामध्ये काहीतरी वेगळेपण आहे. कारण तो अगदी श्रीकृष्णासारखाच थेट दिसत होता. त्याचे काळे कुरळे केस होते, केस भ्रमरासारखे झेपावत होते आणि त्याला पाहताच सगळ्याजणी श्रीकृष्ण समजून इकडं तिकडं लपून राहिल्या. आता थोडासा हा पुढचा भाग असा अद्भुतच सगळं सांगितलेलं आहे. जेव्हा ती रती सांगते की प्रभो, आपण स्वतः भगवान नारायणाचे पुत्र आहात आणि आपल्याला त्यांच्या घरातून शंभरासुरानं नेलं होतं आणि आपण माझे पती कामदेव आहात आणि मी आपली धर्मपत्नी रती आहे, अशी तिनं त्याला सगळे आठवण करून दिली. पण ती म्हणते की तुम्ही 10 दिवसाचेच होतात, 10 दिवसाचे सुद्धा झाले नव्हतात
तेव्हा शंभरासुरानं तुम्हाला समुद्रात फेकून दिलं, एका माशानं आपल्याला गिळलं, सगळी ती कहाणी त्याला सांगते. कारण तो आता मोठा झालेला आहे आणि त्याच्याच पोटातून आपण इथे आलेले आहात. हा शंभरासूर शेकडो प्रकारच्या माया जाणतो. त्याला वश करून घेणं किंवा जिंकणं अत्यंत कठीण आहे. आपण आपल्या या शत्रूला मोहन इत्यादी मायांच्या द्वारा नष्ट करा. आणि हे स्वामी, आपला मुलगा म्हणजे आपण हरवल्यामुळं आपली माता पुत्रस्नेहानं व्याकुळ झाली होती. रुक्मिणीला फार दुःख झालेलं होतं. पिल्लू हरवलेल्या टिटवीसारखी तिची अवस्था किंवा वासरू हरवणाऱ्या गाईसारखी तिची अवस्था झालेली होती. ती रात्रंदिवस शोक करत होती. असं सांगून त्या मायावतीनं प्रद्युम्नाला महामाया नावाची एक सगळ्या प्रकारच्या माया नष्ट करणारी विद्या दिलेली आहे. मग त्या प्रद्युम्नानं काय केलं तर तो शंभरासुराकडे गेला आणि त्याच्याजवळ त्यानं सगळे आरोप केले आणि त्यामुळं भांडण काढून त्याला युद्धासाठी आवाहन केलेलं. आता प्रद्युम्नाच्या कठोर बोलण्यामुळं तो शंभरासूर काय म्हणतात ना, पाय जर लागला तर साप कसा डिवचला जातो तसा तो डिवचला गेला सापासारखा आणि डोळे लाल लाल करून हातामध्ये गदा घेऊन तो बाहेर पडला. आता सगळं पुढचं काय म्हणतात अगदी अद्भुत असं त्या दोघांचं युद्ध होणार आहे. मग परीक्षिताला सांगतायत शुकदेव की त्या प्रद्युम्नानं आपल्यावर येणारी गदा आपल्या गदेच्या तडाख्यानं अशी तटवली आणि क्रोधानं त्याच्यावरच आपली गदा मारलेली. त्या दैत्यानं मयासुरानं दिलेल्या आसुरी मायेचा आश्रय घेतला आणि आकाशात जाऊन तेथूनच प्रद्युम्नावर तो वर्ण अस्त्राचा वर्षाव करायला लागला. आणि महारथी प्रद्युम्न त्या अस्त्रांच्या वर्षावानं व्यथित झाला. तेव्हा त्यानं सगळ्या मायांचा नायनाट करणाऱ्या सत्वमय महाविद्येचा प्रयोग केला आणि शंभरासुरानं यक्ष, गंधर्व, पिशाच, नाग आणि राक्षसांच्या शेकडो मायांचा त्याच्यावर प्रयोग केला. पण कृष्णकुमाराने त्या सर्वांचा नाश केलेला आहे. मग पुन्हा त्याने एक तीक्ष्ण तलवार हातात घेतली. वेगानं शंभरासुराचं किरीट कुंडलांनी सुशोभित असं आणि लाल दाढी मिशा असलेलं डोकं धडापासून वेगळं केलं. म्हणजे पित्याचीच पुनरावृत्ती यानं केलेली आहे. देव सगळे आकाशातून फुलांचा वर्षाव करायला लागले. सगळे आनंदित झाले आणि आकाशातून फिरू शिकणाऱ्या त्या मायावतीनं आकाशमार्गानं त्याला द्वारकेला नेलं. म्हणजे असा हा सगळा ज्याला आपण रहस्यमय म्हणतात जीवनाचा सगळा प्रसंग हा घडलेला आहे. आणि विजेसह असणाऱ्या मेघाप्रमाणे दिसणाऱ्या प्रद्युम्नानं आकाशातून शेकडो रमणी निवास करीत असलेल्या उत्तम अशा अंतःपुरात प्रवेश केलेला आहे. आता तो कसा होता त्याचा अधिक जे काही वर्णन आहे ते अजून पुढं त्यांनी खूप सांगितले की तो द्वारकेत आला. मग त्याचं शरीर पावसाळ्यातल्या मेघासारखं श्यामवर्ण अगदी वडिलांचीच कॉपी येतो. रेशमी वस्त्र परिधान केलेला, गुडघ्यापर्यंत हात लांब, नेत्र लालसर, सुंदर मुखमंडल, हास्य तरळत होतं. आणि सगळ्या जणींनी त्या द्वारकेतल्या सगळ्या जणींनी त्याला श्रीकृष्णच समजलं आहे आणि त्या सगळ्या जणी अशा लपून राहिलेल्या आहेत. मग हळूहळू त्या स्त्रियांना समजलं की हे श्रीकृष्ण नाही आहेत, कारण त्यांच्यापेक्षा याच्यात काहीतरी वेगळेपण आहे. आणि मग त्या आईवडिलांकडे म्हणजे रुक्मिणीकडे आणि श्रीकृष्णाकडे आल्या. तेवढ्यात तिथे रुक्मिणी आली. मग तिनं हरवलेल्या तिला मुलाची आठवण झाली आणि त्याला पाहून तिला आत्तासुद्धा स्तनातून तिच्या दूध स्रवायला लागलं आणि ती विचार करते की हे नररत्न कोण आहे? हा कमलासारखा नेत्र असणारा हा पुत्र कुणाचा आहे? कुठल्या भाग्यवती स्त्रीने ह्याला आपल्या गर्भामध्ये धारण केलं असेल? कारण तिला आठवत म्हणजे इतक्या लहानपणी घडलेली घटना तो एवढा मोठा झाला हे तिला आता लक्षातच येत नाही. आणि म्हणून तिला मग ते आठवतं की माझा मुलगा लहान असताना हरवलेला होता, सुतिकागृहातूनच पळवलेलं नव्हतं, तो कुठे जिवंत असेल, तो अगदी याच्यासारखाच एवढंच वय असणार आणि हे सगळं हा कुठून प्राप्त झाला किंवा हाच तो मुलगा आहे का ज्याला मी गर्भामध्ये धारण केला, असे सगळे विचार करत असतानाच श्रीकृष्ण देवकी आणि वसुदेवांसह तिथं आलेले आहेत.
तर श्रीकृष्णांना सगळे माहिती आहे, कारण ही अद्भुत सगळी लीला त्यांचीच आहे. मग नारदांनी शंभरासुरानं प्रद्युम्नाचं हरण करण्यापूर्वी ही सगळी हकीकत सांगितलेली होती. नारदाच्या तोंडून या सगळ्या घटना ऐकून श्रीकृष्णाच्या अंतःपुरातील सगळ्या स्त्रिया आणि हे सगळे आश्चर्यचकित झाले, कौतुक करायला लागले. पुन्हा आपला मरण पावलेला वाटलेला पुत्र जिवंत झाला आहे. आणि सगळे देवकी, वसुदेव, श्रीकृष्ण, बलराम, रुक्मिणी आणि सगळ्या स्त्रिया यांनी त्या नवदाम्पत्याला, कारण आता त्या मायावतीशी त्याचं विवाह झालेला आहे, त्यामुळं त्या दोघांचं कौतुक केलेलं आहे, अभिनंदन केलेलं आहे. आणि किती भाग्याची गोष्ट की एवढा असं तो बालक पुन्हा त्यांना परत मिळालेला आहे. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.